तर हो, नमस्कार. आपल्या देशात अलीकडेच मोठ्या प्रमाणात यज्ञ, कर्मकांड, धर्मकारण आणि देवदेव करून उद्घाटन केलेल्या भारतीय संसदेमध्ये 13 डिसेंबरला 2 तरुणांनी प्रेक्षा गॅलरीतून सभागृहात उडी मारली. याच्यामुळे 2 प्रश्न पहिल्यांदा तयार झाले. एक, आपल्या लोकसभेची म्हणजे संसदेची सुरक्षा व्यवस्था, आणि 2, या ग्रहाची प्रतिष्ठा. असे 2 प्रश्न निर्माण झाले. सुरक्षा व्यवस्थेने अतिशय वेगाने हालचाली करून त्या उडी मारणाऱ्या दोन्ही तरुणांना पकडलेलं आहे. ते सापडणारच होते, कारण ते सभागृहातच होते. सभागृहाबाहेर थांबलेल्या त्यांच्या 2 मित्रांनाही अटक झाली. आणि हे जे उडी मारण्याचं प्रकरण आहे, याच्यामध्ये कोण कोण आणि कसे गुंतलेले आहेत त्याचा शोध चालू झालेला आहे. आपल्या व्यवस्थेने उडी मारणाऱ्या तरुणांच्यावर आणि त्यांना मदत करणाऱ्या त्यांच्या मित्रांवर दहशतवादी प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई चालू झालेली आहे. हा कायदा अतिशय गंभीर आहे आणि तो जवळपास आयुष्यभर तुम्हाला तुरुंगातच ठेवतो. या कायद्यानुसार ह्या तरुणांचं जे काही भवितव्य घडायचं ते घडेल. पण हे तरुण उडी मारताना तरुणांच्या नावाने घोषणा देत होते, भारत मातेच्या नावाने घोषणा देत होते, आणि विशेष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने घोषणा देत होते. आता त्यांनी ही नावं काय घेतली हे त्यांनाच माहीत. कदाचित चौकशीत पुढे मागे ते स्पष्टपण होईल. पण आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की संसदेत उडी मारण्याचा, संसदेतील सुरक्षा व्यवस्था मोडून टाकण्याचं, संसदेच्या प्रतिष्ठेला धक्का पोचवण्याचं समर्थन कोणत्याही लोकशाहीवादी नागरिकाने करता कामा नये. कारण देशाचं सर्वोच्च सभागृह म्हणजे ही संसद आहे आणि त्या ग्रहाची प्रतिष्ठा जपणं, तिची सुरक्षा राखणं ही इथल्या प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. त्यामुळं त्या उडीचं समर्थन पहिल्यांदा कुणीही करता कामा नये हे लक्षात ठेवायला पाहिजे. आता ही अशी उडी पहिल्यांदाच नाही आहे. महाराष्ट्र विधिमंडळात नामांतराच्या चळवळीच्या वेळेला मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलेच पाहिजे म्हणून एका तरुणाने उडी मारलेली होती. काही वेळेला प्रेक्षा गॅलरीतून आपल्या आपल्या मागण्या सरकारच्या समोर आणण्यासाठी, देशासमोर आणण्यासाठी कागद भिरकावली गेलेली आहेत, जाहिराती भिरकावल्या गेलेल्या आहेत. पण उडी मारून धुराची नळकांडी फोडणं इतकं टोकाचं आणि दहशतवादी वाटावं असं कृत्य हे बहुधा पहिल्यांदाच घडलेलं असावं, जे नागरिकाकडून घडलेलं आहे. सभागृहात निवडून आलेले सदस्य आपल्या आपल्या मागण्या मांडण्यासाठी रोज कसा गोंधळ घालतात, सभात्याग करतात हे आपण पाहतोच आहोत. या सभागृहामध्ये आपल्या प्रदेशाच्या, आपल्या नागरिकांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी कुणी गळ्यात कशाची तरी माळ घालून जातो, कुणी कांदा घेऊन जातो, कुणी माईप फोडतो, कुणी त्या वॉलमध्ये घुसतो. अशा घटना देशाच्या अनेक विधिमंडळामध्ये सातत्याने घडलेल्या आहेत. त्या घडलेल्या आहेत म्हणून उडीचं समर्थन करता येत नाही, कारण हे टोटली लोकशाही विरोधामध्ये आहे आणि संसदेच्या प्रतिष्ठेच्या, सुरक्षेच्या विरोधातलं आहे. सरकार, आपल्या सुरक्षा व्यवस्था, आपली न्यायालयं त्यांना काय शिक्षा द्यायची ते देतील. पण त्याने उडी मारताना आणि नंतरही एका महत्त्वाच्या विषयाला हात घातलेला आहे, त्याकडे पण सगळ्या देशांनी, सरकारने लक्ष देण्याची नितांत आवश्यकता आहे असं मला वाटतं. तो विषय कोणता? तो विषय आहे बेरोजगारीचा, नोकऱ्यांच्या अभावाचा, महागाईचा
गेल्या 10 वर्षापासून बेकारीचा वेग हा पाऱ्याप्रमाणे वाढतो आहे. तो खाली येतच नाही. सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसारच देशातल्या सर्व प्रकारच्या बेकारांची गणना मोजणी केली. सर्व प्रकाराचा अर्थ काय? जे खूप शिकलेले आहेत पण नोकरी नाही ते बेकार, जे कमी शिकलेले आहेत त्यांना नोकरी नाही ते बेकार, जे अजिबातच शिकलेले नाहीत ते बेकार, जे ग्रामीण भागात राहतात, शेतीवर काम करतात ते बेकार. अशा सगळ्या बेकारांची जर बेरीज केली तर हा आकडा सहजपणे 10% पुढे जातो. 10% पुढे जातो याचा अर्थ काय? तुम्ही कोणतीही 100 माणसं पकडली तर त्याच्यात 10 जण बेकार आहेत आणि त्यांच्यासमोर जगण्याचा, रोजीरोटीचा, प्रतिष्ठेचा प्रश्न वासून उभे आहेत. हे प्रश्न बेकार आपापल्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करतात किंवा सोडवण्याचाही प्रयत्न करतात. काही वेळेला त्या सोडवण्याला प्रतिष्ठा पण असत नाही. म्हणजे PhD झालेला माणूस शिपायाची नोकरी करतो, MBBS झालेला कंपाऊंडरची नोकरी करतो. सेट नेट झालेले काही मुलं पुण्याच्या रेल्वे स्टेशनवर भीक मागताना मी पाहिलेले आहेत. पुण्यातल्या विद्यापीठात नाईट वॉचमनची नोकरी करणारा सेट नेट उत्तीर्ण झालेला मी स्वतः पाहिलेला आहे. अशी कितीतरी उदाहरणं देता येतील की इतकं शिकूनही रोजीरोटीचा प्रश्न मिटत नाही, म्हणून पाहिजे त्या कामाला शरण जाणारा एक वर्ग तयार झालेला आहे. जो शरण जात नाही, नोकरी आज ना उद्या मिळेल याच्या प्रयत्नात असतो, वेगळ्या वेगळ्या परीक्षा देतो, पण दिवसागणिक नोकऱ्यांची संख्या कमी होते आहे, त्याच्या प्रयत्नाला यश पण येत नाही. अपयशानं खचून गेलेले अनेक युवक आत्महत्येला सामोरे जातात. या देशात किती तरुण रोज आत्महत्या करतात? मी जी माहिती देतो आहे ती सरकारने दिलेलीच माहिती आहे, तुम्हाला पण ती पाहायला मिळेल की दर दिवसाला या देशात नोकरी नाही म्हणून मरणाऱ्या, आत्महत्या करणाऱ्या सुशिक्षित बेकारांची संख्या आहे जवळपास 5 ते 8. ही खूप मोठी संख्या आहे. रोज 8 धरलं तर महिन्याला 240, वर्षाला किती येतील? रोज 10 आकडा हा गृहीत धरला तर महिन्याला 300, वर्षाला किती होतील? आणि हा जो मरणाचा ऋतू, हा जो आत्महत्या करणारा ऋतू, हा तरुणाईमध्ये घुसलेला आत्महत्येचा रोग कमी होण्याऐवजी वाढत चाललेला आहे. जगण्याच्या सगळ्याच वाटा बंद झालेल्या आहेत असं जेव्हा त्याला वाटतं, नवीन वाट शोधताच येत नाही असं जेव्हा त्याला वाटतं, तेव्हा तो मरणाला सामोरे जातो. हेही गृहीत धरायला पाहिजे, आत्महत्या हे कोणत्याच प्रश्नावरचं उत्तर असत नाही, तर ते प्रश्न निर्माण करतं. या 10 वर्षामध्ये युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न कोणत्या पक्षाने विधिमंडळात किंवा संसदेत किती जोरात मांडलेला आहे असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर खूप निराशाजनक येतं. ही वाऱ्यावर सोडलेली पिढी आहे की काय असं वाटायला लागतं. यांचा प्रश्न कोण मांडतो? यांच्या दुःखात सहभागी कोण होतो? यांना जगण्याची उमेद कोण देतो? त्याचंही उत्तर निराशाजनक आहे. निवडणुका आल्या की तरुणाईच्या नावाने घोषणा होतात. त्यांच्या शिक्षणात असं करू, त्यांच्या फेलोशिपमध्ये असं करू, आणि दर घरटी एक नोकरी देऊ. एका वर्षात 1 कोटी नोकऱ्या, एका वर्षात 50 लाख नोकऱ्या, 5 वर्षात 5 कोटी नोकऱ्या. अरे काय घोषणा आहेत ह्या? गेल्या 10-15 वर्षातल्या या घोषणांची बेरीज केली शाण्या माणसाने तर आतापर्यंत एका घरामध्ये 5 नोकऱ्या मिळायला पाहिजे होत्या. वास्तवात एका घरात 1 पण नोकरी मिळालेली नाही आहे. हा नोकरीचा, हा जगण्याचा प्रश्न इतका गंभीर आहे, मोठ्या मोठ्या परीक्षांच्यासाठी स्पर्धेत उतरणाऱ्या मुलांना तो भेडसावतो. राजस्थानमधून कसल्या बातम्या येत आहेत आता, कोटामधून
कलेक्टर होण्यास गेलेले, SP होण्यास गेलेले, राजदूत होण्यास गेलेले, अजून कोणीतरी होण्याची स्वप्न घेऊन गेलेले, जेव्हा त्यांना वाटतं की आपलं स्वप्न क्रॅक व्हायला लागलेलं आहे, आत्मविश्वास खचायला लागलेला आहे, लाखो रुपये खर्च करून तिथे अभ्यास करायचा आहे, त्याचा शेवट काय होईल? ही जी त्यांच्या मनामध्ये एक भीती तयार होते, या भीतीपोटी सुद्धा परीक्षा सुरू असतानाच आत्महत्या करणाऱ्या मुलांची संख्या वाढायला लागलेली आहे. ज्या देशातली तरुणाई निराशेच्या गर्तेत असेल, आत्महत्येला सामोरे जात असेल, तर तो देश, तो समाज कधीही तरुण असणार नाही, कधीही सक्षम असणार नाही, कधीही बळकट असणार नाही. कारण शेवटी कोणताही समाज, कोणताही देश आणि राष्ट्र हे तरुणाईच्या खांद्यावरच उभं असतं. पण या खांद्याला बेकारीची कीड लागली, करट उठले बेकारीचं, ठसठसते ते. अशा खांद्यावर हा तरुण कुटुंबाची, समाजाची, देशाची जबाबदारी कसा घेईल? त्याच्या आवाजाला साथ देणाऱ्या सगळ्या यंत्रणा फितूर तरी झालेल्या आहेत आणि बेईमान तरी झालेले आहेत. तरुणाचा वापर सगळ्यांनाच करून घ्यायचा आहे. बुवा बाबाचं प्रवचन असो, नाहीतर बॉर्डरवर अग्निवीर म्हणून जायचं असो, कुठला मोर्चा असो किंवा कुठल्या दंगली असो, प्रत्येकाला तरुण पाहिजे आहे. कारण तरुणाशिवाय इथलं पान हलतच नाही. मग ज्याच्याशिवाय पान हलत नाही त्याच्या जगण्याची गॅरंटी कोण देणार आहे? सातत्याने ह्या तरुणाईला कढीपत्त्यासारखं वापरलं जाते. स्वयंपाकाला चव यावी म्हणून कढीपत्ता टाकायचा आणि घास घेताना कढीपत्ता बाजूला करायचा. हे असं का घडतंय? बेकारी हा काही भारताचाच विषय नाही आहे. जागतिकीकरणानंतर, खाजगीकरणानंतर, कंत्राटीकरणानंतर, शिक्षणाच्या भगवेकरणानंतर हा जगातल्या सगळ्या देशांचा प्रश्न तयार झालेला आहे. पण ते लोक ह्या प्रश्नावर मार्ग काढतायत. ज्यांना आपण नोकरी देऊ शकत नाही त्यांना जगण्याचं साधन कोणत्या तरी रूपाने द्यायला पाहिजे. म्हणून अनेक देशामध्ये बेकार भत्ता आहे. महाराष्ट्राजवळ कर्नाटकात सुद्धा 4 महिन्यापूर्वी तो सुरू झालेला आहे. हे देश पातळीवर आपण का करत नाही आणि तरुणाला जगण्याचा धीर का देत नाही? एकीकडे शिक्षण प्रचंड महाग झालेलं आहे आणि दुसरीकडे नोकऱ्या दुर्मिळ झालेल्या आहेत. हे जे द्वंद्व आहे ह्याच्यामध्ये ही तरुण पिढी अडकलेली आहे. मला आठवत नाही, तुम्हाला आठवत असेल तर सांगा की बेकारीच्या विषयावर गेल्या 10 वर्षात किती मोर्चे निघालेले आहेत. रामाच्या मंदिरासाठी मोर्चे निघतात, अजून कशासाठी तरी मोर्चे निघतात आणि त्याच्यात तरुणच असतात. पण तरुणाईच्या विषयावर किती मोर्चे निघाले? किती वेळा लोकप्रतिनिधींनी सभात्याग केलेला आहे आणि किती वेळा तरुणाईने, राजकीय पक्षाने आपल्या अजेंड्याची अंमलबजावणी आणि त्यातल्या तरुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी काही झालं का याची विचारणा केलेली आहे. आपल्या तरुणाला ना राजकारणात किंमत आहे, ना समाजकारणात किंमत आहे, ना त्याची डिग्निटी वाढवणारं त्याला शिक्षण आहे. हे सर्व मांडावं, ही आपल्या मनातली धग जे आहे, ही आपल्या मनातली व्यथा जी आहे ती मांडण्यासाठी त्या 2 तरुणांनी सभागृहात उडी घेतलेली आहे. मी पुन्हा पुन्हा आपल्याला सांगतोय, त्या उडीचं समर्थन करता येत नाही, त्या उडीला पाठिंबा देता येत नाही, पण उडी का मारली याचा कारणांचा शोध घेण्याची नैतिक जबाबदारी तरी आपल्या सर्वांच्यावर आहे. सरकारवर, समाजावर, माझ्यावर, तुमच्यावर आहे. हे अमान्य करून कधी चालणार नाही. त्या तरुणांना असं वाटलं असेल कदाचित, आवाज व्यक्त करण्याचे सगळेच मार्ग खुंटतात, तेव्हा माणूस अविवेकाचा विचार करतो जो त्याने नाही करायला पाहिजे. कारण उडी प्रश्न सोडवत नाहीये.
लोकशाहीमध्ये कायद्याच्या मानेवर पाय ठेवून प्रश्न सुटत नाही आहे. आणि लोकशाहीचं मंदिर असणाऱ्या सभागृहामध्ये सुद्धा उडी मारून प्रश्न सुटत नाही आहेत. वेगळे मार्ग शोधायला पाहिजेत. हे आतताईपणाचे, हे टोकाचे, हे स्वतःलाच अडचणीत आणणारे, देशाच्या संसदेची प्रतिष्ठा कमी करणारे मार्ग आपण अवलंबता कामा नयेत. हे तरुण पिढीने लक्षात ठेवायला पाहिजे. या उलट आपले राज्यकर्ते काय करतात, रात्रंदिवस आश्वासनाचा महापूर पाडणारे काय करतात, याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. मला वाटत होतं आपल्या देशातल्या आत्महत्या शेतकऱ्यांच्या पुरतेच मर्यादित राहतील, पण त्या पसरत पसरत ह्या सुशिक्षित बेकारांच्या पर्यंत पोहोचलेल्या आहे. आत्महत्या कुणीच करू नये, पण शेतकऱ्याने आत्महत्या केली की 1 लाख रुपये मिळतात आणि सुशिक्षित बेकारांनी केल्यानंतर 0. आपला न्याय कोणता आहे? आपली नैतिकता कोणती आहे? आणि असा कोणता समाज आहे, असे कोणते लोक आहेत की सुशिक्षित बेकारांनी आत्महत्या केल्यानंतर त्याच्यासाठी श्रद्धांजलीची सभा घेतात, श्रद्धांजलीचे होर्डिंग लावतात? असं करू नका म्हणून अन्य युवकांना एक संदेश देतात. इथे कुणाला देणं घेणं आहे की नाही? तरुणांच्या मृत्यूचं जर देणं घेणं नसेल तर उद्या दुसरा कोणीतरी तरुण आतताईपणाचं कृत्य करायला जाईल आणि स्वतःच अडचणीत येईल. अशा कृत्यापासून त्याला दूर ठेवायला पाहिजे, त्याला विश्वासात घ्यायला पाहिजे. लोकशाहीमध्ये मार्ग सोडवण्यासाठी लोकशाही पद्धतीचे अनेक मार्ग आहेत. लोकशाहीचं बरं आहे की तुमचा आवाज उठवण्यासाठी तिच्याकडे अनेक मार्ग असतात. तुम्हाला सक्रिय बनवण्यासाठी तिच्याकडे अनेक मार्ग असतात. ठीक आहे, एक मार्ग चुकला असेल, दुसरा मार्ग यशस्वी झाला असेल, तिसरा मार्ग चालला नसेल, म्हणून काही संसदेत उडी मारणं ह्याचं समर्थन करता येत नाही. म्हणून 2 मुद्दे आहेत इथे. संसदेत उडी मारणाऱ्यांना उद्या दहशतवाद ठरवलं जाईल, अजून काहीतरी ठरवलं जाईल. कायदा आपल्या आपल्या पद्धतीनं काम करेल, न्यायव्यवस्था आपल्या पद्धतीनं काम करेल. पण संसदेची प्रतिष्ठा राखणं, तिची सुरक्षा राखणं ही इथल्या प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. त्याला तरुण सुद्धा अपवाद नाही. पण त्याला नुसतेच नैतिकतेचे आणि उपदेशाचे डोस देण्याबरोबरच त्याला त्याच्या जीवनात तयार झालेल्या संकटातून मार्ग कसा काढायचा हे आपण सांगितलं पाहिजे. असा कोणी दीपस्तंभ तरुणांच्या समोर का दिसत नाही? असा समोर मार्ग त्यांच्या समोर का दिसत नाही? आणि प्रश्नाचं उत्तर आत्महत्येत आहे असं त्याला का वाटतं? या 2 पोरांनी जे आतताईपणाचं कृत्य केलं, जे बेकायदेशीर कृत्य केलं, जे लोकशाहीच्या विरोधात कृत्य केलं, त्याचं समर्थन न करतानाच हे जे उरलेले प्रश्न आहेत त्यांच्याकडे सुद्धा समाजाने आणि शासनाने बघायला पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद.